नुकत्याच नागपूरमध्ये झालेल्या 35व्या योगासन स्पर्धेमध्ये राधा तांबे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केलाय. त्यांच्या या यशामुळे त्यांना आता 7 समुद्रापार थायलंड येथील योग स्पर्धेमध्ये जाण्याची संधी मिळाली. आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात महिला या अग्रेसर आहेत. प्रत्येक क्षेत्रातील यशाची शिखरे गाठायला महिलांनी आज सुरुवात केलेली दिसते. परंतु स्त्रियांचा संघर्ष कधीच संपत नसतो असं म्हणतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर स्त्रीला वेगवेगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. परिस्थितीशी तिला 2 हात करावे लागतात. त्यानंतर कुठेतरी तिच्या आयुष्यात चांगले दिवस येतात असं आपण म्हणू शकतो. आयुष्यात संकटे येऊनही संघर्ष करत स्वतःला सिद्ध करून 7 समुद्रापार आपलं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करणाऱ्या महिलेची म्हणजेच बीडच्या योगा प्रशिक्षक राधा तांबे यांची यशोगाथा आपण आज पाहणार आहोत. राधा तांबे यांचं वयाच्या 20व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतरच्या त्यांच्या आनंदी आयुष्यात त्यांना 2 मुलं झाली. आयुष्याची गाडी ठीकठाक जात असतानाच 2016ला त्यांचे पती सचिन तांबे यांचे अपघाती निधन झाले. हा धक्का त्या पचवू शकल्या नाहीत. त्या पतीच्या दुःखात इतक्या बुडाल्या की पुढील काही महिन्यात त्यांना अनेक आजार जडले. लठ्ठपणा देखील मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र काही काळाने मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी स्वतःला सावरले. योग साधनेतून मनःशांती मिळवताना त्यांना योगासनांची गोडी लागली आणि त्यांचं आयुष्यच बदललं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागपूर येथे जे राष्ट्रीय योगासन स्पर्धा झाल्या त्याच्यामधून निवड होऊन आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आत्तापर्यंत बीड जिल्ह्याचं त्याच्यानंतर महाराष्ट्राचं आणि भारताचं प्रतिनिधित्व देशाचं करायला मला ही संधी मिळती किंवा मी देशाची खूप मोठी ऋणानुबंध आहे की मला काहीतरी करण्याची संधी मिळते आपल्या देशासाठी. आणि बीड जिल्ह्याचं नाव खूप जास्त उंचावर नेण्याचा मी वाटेल तेवढा प्रयत्न आणखी पण करील जो आत्तापर्यंत करत आले तो. सुरुवातीला स्वतः योगासन शिकत राधा यांनी स्वतःचा लठ्ठपणा दूर केला. नंतर आपल्या मुलांनाही त्यांनी योगासन शिकवण्यास सुरुवात केली. थोडा कॉन्फिडन्स वाढल्यावर त्यांनी स्वतःचे राधिका ॲडव्हान्स योगा बॅचेस सुरू केले. या बॅचेसना मोठा प्रतिसाद मिळत गेला आणि योगातून आतापर्यंत हजारो लोकांना फायदा झाला. प्रामुख्याने शाळेतील लहान मुलांमध्ये योगाची आवड निर्माण करण्याचे काम राधा तांबे करतात. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या संघर्षपूर्ण प्रवासाला न्यूज अनकट कडून सलाम. आणि योगाचा विषय जर म्हणायचं झालं तर सुरुवात फार कठीण होती माझी करणं. मी काय पहिल्यापासून योगामध्ये वगैरे बिलकुल नव्हते. याची जर्नी सुरू फार संघर्षमय कहाणी आहे माझी. खूप संघर्षातून योगा शिकले मी. खूप संघर्षमय प्रवास होता हा माझा योगाचा इथपर्यंत येण्याचा. असं काय झालं की तुम्ही योगाकडे वळाला? माझं नाव राधा सचिन तांबे. मी एक मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करते. म्हणजे खूप जास्त पण नाही पण एकदम सिंपल आपली जेमतेम फॅमिली होती माझी. 2016मध्ये असं झालं की माझा छोटा मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, आजारी होता. आणि मला अचानक फोन आला हॉस्पिटलमध्ये असताना की असं असं झालेलं आहे म्हणून. काय झालं? माझा विश्वास बसेना. अक्षरशः मी मुलाला सुद्धा पाहणा गेले ॲडमिट असताना. तो माझ्या अक्षरशः पायाखालची जमीन सरकली की मला फोन आला की माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. ठीक आहे, मला म्हणजे खूप त्रास होत होता ह्या सगळ्या गोष्टींचा, विश्वास बसत नव्हता. पण ठीक आहे, मला वाटलं ॲक्सिडेंट झाला म्हणजे थोडंफार लागलं वगैरे असेल त्यांना किंवा ॲडमिट असेल. पण त्याच्यानंतर मी म्हटलं मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातं म्हणे. हॉस्पिटलमध्ये न्यायची तुला गरजच नाही म्हणे, आपल्याला डायरेक्ट गावाकडे जायचं. तेव्हा मला समजलं की म्हणजे अरे बापरे, ही खूपच माझ्यासाठी म्हणजे मी कधी विचारही नाही केलेला किंवा म्हणजे असं होईल किंवा झालेलं असेल माझा विश्वाससुद्धा बसत नव्हता. अक्षरशः मी 6 महिने झाले तरी मी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते. माझे 2 लहान मुलं होते. छोटा तर अक्षरशः 5 वर्षाचा होता माझा. त्या 2 मुलांकडे पाहून असं वाटायचं मला की अरे माझं तर जाऊ द्या पण यांनी काय पाप केलेले ह्या 2 मुलांनी. आणि मी त्यांनासुद्धा पाहत नव्हते.